नमस्कार. आपण पाहतात आदर्श कोलखोल. महाराष्ट्रात सध्या देवस्थान इनाम जमिनीची हरकती मागविल्या जात आहेत, मात्र मराठवाड्याला त्यात टाळलेलं चित्र पाहायला मिळत आहे. याच अनुषंगाने आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागे हे निवेदनकर्ते आलेले आहेत. यांनी आता कलेक्टरांना निवेदन दिलेलं आहे. काय सांगाल आपल्या निवेदनात काय म्हणतात? आम्ही मराठवाड्यातील वर्ग 2 खिदमत मास इनामधारक आहोत. मी ॲडव्होकेट राजेंद्र बन गेल्या अनेक वर्षापासून या इनामदारासोबत यांच्या प्रश्नांसाठी मी झगडत आलेलो आहे आणि हे सर्वच माझ्याबरोबर वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले सर्व समाज बांधव आहेत. त्यामध्ये विविध समाजाची सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आमचा हा प्रश्न आहे की नवीन जो प्रस्तावित अधिनियमन आहे 2026 इनाम निर्मूलन कायदा, आणि ह्या इनाम निर्मूलन कायद्यामध्ये या छोट्या छोट्या समाजाला आमच्या गोसावी, गुरव, ब्राह्मण, त्याचबरोबर जे काही बैरागी आणि इतर लोक जे काही सेवा करतात, देव देश आणि धर्माची सेवा करतात, तर त्यांना ह्या कायद्यामध्ये घेण्यात आलेलं नाही आहे. इनाम निर्मूलन कायदा हा फक्त मराठवाडा विभाग सोडून इतरांना सर्वांना या ठिकाणी प्रस्तावित आहे. परंतु आमचं असं म्हणणं आहे की आम्ही पण आपल्या संयुक्त महाराष्ट्रामध्ये हैदराबाद निर्मूलन ज्या वेळेस झालं त्यावेळेस इथं आम्हाला विलीन करण्यात आलं आणि विनाशर्त आम्ही या महाराष्ट्रामध्ये आलोत. आमचे सर्व त्याग केला. आम्ही आमच्या या ठिकाणी जे काही आमचे मठमंदिरं आहेत, छोटे छोटे देवस्थान आहेत, त्या देवस्थानाला सर्वांना या ठिकाणी खालसा करून आम्ही या ठिकाणी आलो होतो. परंतु आम्हाला आमच्या पिढ्यांना पुढे भीक मागण्याची वेळ आलेली आहे. जे काही देवस्थानच्या जमिनी आहेत त्या काही खालसा झालेल्या नाहीत, त्याचा आम्हाला कुठलाही उपयोग होत नाही. आम्हाला पीक विमा, शासनाचे कर्ज आणि अनुदान, त्याचबरोबर जे काही कृषीच्या योजना आहेत, या कुठल्याही या योजना मिळत नाहीत. तर ह्या योजना मिळण्यासाठी आम्हाला त्या कायद्यामध्ये, प्रस्तावित कायद्यामध्ये घ्यावा. सरकारला या ठिकाणी लोटांगण घालून आमची विनंती आहे की आमचा हा प्रश्न, जे काही शेतकरी म्हणून आमचा हक्क अधिकार आहे, ते तुम्ही आम्हाला द्यावा. आणि आम्हालाही जगण्याचा अधिकार असल्यामुळं, देवाची, देशाची सेवा करण्याची इच्छा असल्यामुळं, पूर्वपार आम्ही याच्यामध्ये असल्यामुळं आम्हालाही आनंद आहे आणि या प्रस्तावित कायद्याला आम्ही सपोर्ट करतोय. आणि फक्त एवढाच प्रश्न आहे की आम्हाला त्याच्यामध्ये घ्या. आम्हाला हैदराबादात त्यात कायद्याप्रमाणे काहीच सोयी सवलती मिळत नाहीत. आमचे कामही होत नाहीत, पुजारी अर्चक नियुक्तही होत नाहीत. हजारो लाखो प्रकरणं मराठवाड्यामध्ये पेंडिंग आहेत. आणि निर्मूलन कायदा जो आहे, इनाम निर्मूलन कायदा जो हैदराबाद इनाम निर्मूलन जो पूर्वीचा कायदा आहे, त्या कायद्याचाही कुठलाही आम्हाला त्या फायदा झालेला नाही. तर या निमित्तानं आम्ही सर्वजण या ठिकाणी शासनाचा सपोर्ट करण्यासाठी, आणि आमचा जे तीव्र निषेध आहे की त्यांनी आमचं नाव घेतलं नाही, त्याच्यामध्ये आमच्या मराठवाड्याचाही समावेश करावा, असं या ठिकाणी आपल्या निमित्तानं मी त्यांना आवाहन करतो, विनंती करतो. आणि या सर्वांच्या साक्षीनं पुढील काळामध्ये आम्ही आंदोलनं, उपोषणं, त्याचबरोबर वेळ पडली तर आत्मदहन ही करण्याची या ठिकाणी आमची तयारी आहे. नक्कीच. आता आपण पाहिलं तर खालसा करून बऱ्याच जमिनी इतरांच्या नावावर करण्यात आलेल्या आहेत. भूमाफिया यावर हे झालेले आहेत. त्यामध्ये आता जो नियम आहे त्यामध्ये दंडात्मक कारवाई होईल असं, आणि शिक्षा देखील होईल असं बोललं जातंय. मात्र मराठवाडा त्यांनी का वगळला? म्हणजे आपल्याकडे हैदराबाद गॅजेटचा काही विषय आहे, त्यामुळे काही काय सांगाल त्याला? तर मराठवाड्याला यासाठी त्यांनी घेतलं नाही की या पूर्वीचे जे 2 कायदे आहेत, ऐतिहात कायदा आणि इनाम निर्मूलन हैदराबाद कायदा, हा कालबाह्य झालेले हे कायदे, जुने पारंपरिक कायदे आहेत. याचा कुठलाही आम्हाला फायदा नसतानाही तो आहे म्हणून हा देत नाहीयेत. तर आमची विनंती आहे की आम्ही पण एक माणूस आहोत, आम्ही पण हिंदुत्ववादी आहोत, आम्ही पण सनातनची सेवा करतो. आणि जर आपणच जर हिंदुत्ववादी असून सरकारही चांगलं आहे, सरकारचाही मानस आहे की सगळ्यांना न्याय द्यायचा, तर असा भेदभाव करू नये. म्हणून या ठिकाणी आमची अशी विनंती आहे की त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये घेण्यात यावं. नक्कीच. तुम्ही पण एक संस्थानाचे अध्यक्ष आहात. काय म्हणजे या नियमामध्ये काय बदल होणं आवश्यक आहे का? मी राष्ट्रीय दशनाम गोसावी धर्म परिषद राष्ट्रीय अध्यक्ष आहे त्याचा. त्याचप्रमाणे भटके विमुक्त दशनाम गोसावी समाज परिषद बीडचा जिल्हाध्यक्ष आहे. आज सांगावायचं जर झालं तर अगदी स्वातंत्र्यपूर्व कालामध्ये तत्कालीन सरकारने देव, मंदिर, त्याचप्रमाणे काही समाध्या असतील यांच्या सेवेसाठी त्या तत्कालीन सरकारने हे इनाम बहाल केलेले आहेत. आणि जेव्हा इनाम बहाल झाले तेव्हा खूप काही पूर्वीच्या पिढ्यापासनं
आज तागायत आमचे सर्व कुटुंब, सर्व पूर्वज तन मन धनानं सेवा करत आलेले आहेत. अगदी देशाची अस्मिता जगावी, देशाची संस्कृती टिकावी, देशाचं अगदी भलं व्हावं आणि समाजाबद्दल एकोपा, सर्व धर्मसमभाव वाढावा याकरता या मठ मंदिर या सर्वांच्या माध्यमातून आम्ही खऱ्या अर्थाने या संस्थानांच्या सेवा करत आलेलो आहोत. मात्र सरकार एक नवीन कायदा आणतंय आणि त्या कायद्यामध्ये असं त्यांनी तरतूद केली आहे की मराठवाड्याला पूर्ण वगळलेलं आहे. आणि मराठवाडा वगळल्यामुळं भविष्याचा जर आमचा विचार केला तर अशी घटना घडणार आहे की आमचं जे पूर्वीचं नंतरचं जे कुटुंब आहे, आमची ज्या पुढच्या पिढ्या आहेत यांना भीक मागण्याची वेळ येणार आहे, शिक्षणापासून ते वंचित राहणार आहेत, उपासमारीची त्यांच्यावरती वेळ येणार आहे. आणि असं जर झालं तर संपूर्ण या ठिकाणी आमचे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत. पण आमची सरकारला कळकळीची विनंती आहे, अगदी की आम्हाला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घ्या, आम्हाला त्याच्यामध्ये सामावून घ्या आणि जशी इतरांना तुम्ही या ठिकाणी कायद्याची वागणूक देताय, समान कायदा करताय, तसा आमच्यासाठी सुद्धा त्या कायदा तो असला पाहिजे. आणि जेणेकरून आम्हाला पुन्हा या मंदिराची सेवा करता येईल आणि आम्ही उपासमारीपासून बाजूला म्हणजे उपासमारीपासून अगदी आम्ही वाचू आणि पुन्हा आम्हाला देशाची, समाजाची, सर्व राष्ट्राची सेवा करता येईल यासाठी आमची विनंती आहे. जर असं नाही झालं, विनंती करू नये, तर आम्ही शासनाकडे न्याय मार्गाने तर मागण्या मागूतच, पण जर न्याय मार्गाने सुद्धा मागण्या मागून जर शासन या ठिकाणी ऐकत नसेल, जागा होत नसेल, तर त्यासाठी अगदी तळागाळामध्ये ग्राउंडला जाऊन आम्ही एका माणसाची विचारसरणी या ठिकाणी तशी बनवू आणि स्वतः आंदोलनं करूयात, उपोषणं करूयात, वेळ प्रसंगी आत्मदान करूयात. वेळ प्रसंगी या ठिकाणं आज बघा धर्माची सेवा करत असताना त्यांनाच आज या ठिकाणं जर ही वेळ येत असेल तर आम्ही स्वतः धर्मांतर सुद्धा करूयात आणि शासनाला या ठिकाणं जागा करूयात. शासनाचा या ठिकाणं आम्ही विचार करणार नाही त्या ठिकाणं, तर शासनाने आमचा विचार करावा अशी आमची कळकळीची त्यांना नक्कीच आपण पाहायला गेलं तर धर्मांतर करण्याचं देखील बोललं जात आहे. आता आपण पाहिलं तर कंकालेश्वर बीड शहरातील मोठं देवस्थान आहे. बीड शहरात आता आपण पाहिलं तर कंकालेश्वर मंदिराचा प्रश्न देखील ऐरणीवरती आला होता आणि याला स्वतः अमित शहा यांनी देखील हा मुद्दा तिथं संसदेमध्ये उपस्थित केला होता. मात्र आपण पाहिलं तर फक्त मराठवाडा वगळण्यात आलाय का, असं का झालं असेल? असं व्हायला नव्हतं पाहिजे, पण अचानक हे घडलं त्याला आपण काहीच करू शकत नाही. आम्ही बावनकुळे साहेबाला आम्ही स्वतः भेटलेलो आहोत, निवेदन दिलेलं आहे, मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलंय आणि आझाद मैदानावर मोर्चा बी नेला. आम्हाला मराठवाड्यावर का टाळते ते आम्हाला अजून सुद्धा समजलं नाही, कारण असं व्हायला नाही पाहिजे. कारण जे गुरु गोसाई पहिल्यापासून जी मंदिराची पूजा देवाबत्ती करतात, साफसफाई करतात, आता जागेला डिमांड आले, लाखो करोड डिमांड आली, तर ट्रस्टवाले येऊन म्हणाले तर आमची जागा आहे, तुमचा काही संबंध नाही, तुमची हकलपट्टी करायला आलेत, तिथून पुजाऱ्याला काढले. ते परभणीचा गोसाई समाजाच्या माणसाला 34 एकर जमीन त्याच्या ताब्यात आहे, गणेशगिरी पुजारी म्हणून, त्याला सुद्धा तिथून हकलपट्टी केली. ते म्हणतो माझ्या गाईला एक मिनिट सुद्धा चारा टाकायची नाही. अशी गुरु समाजाचे भरपूर केस तालुक्यात प्रश्न आहेत, पुन्हा येरमाळ्याला आहे, जेजुरीला आहे, असे महाराष्ट्रात भरपूर प्रश्न आहेत. तर इतका अन्याय व्हायला आहे गुरु या अधिनियमातून वगळल्यामुळे ह्या गोष्टी घडतील अशी घडते आणि आम्ही काही कालांतराने तर आत्महत्या करू आणि कालांतराने आम्ही घरोघरी जाऊ. गुरु गोसाई समाज, ब्राह्मण समाज, आम्ही तळामाळातून लोक आम्ही घरात घुसून जाऊ, त्यांच्या सगळे एकट्या करून आझाद मैदान मोठा मोर्चा नेऊ, आंदोलन करू, देशद्रोही आंदोलन करू, पण आम्ही मागे हटणार नाही. आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्र सरकारने आम्हाला वगळणं म्हणजे कितपत योग्य आहे असा प्रश्न त्यांनी या निमित्ताने उपस्थित केलेला आहे. नक्कीच आता मराठवाड्याला न्याय मिळेल का हे प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित केला जात आहे. कॅमेरा पर्सन राहुल गायकेसह मी नितेश उपाध्ये, बीड.